पार्वती पतये नमः। पंढरीनाथ महाराज, मारुति महाराज, गजानन महाराज। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। जन्मेजय वाच। काल आपण सायंकाळी द्रौपदी आणि धर्मराजाचा संवाद पाहत होतो. हा थोडासा वाद आहे, पण संवाद आहे, विवाद नाही. यात प्रयत्नावर जोर दिलेला आहे. धर्मराज युधिष्ठिरही प्रयत्नवादी आहेतच, दैववादी नाही आहेत. त्याला दृष्टियोग म्हणतात. पण त्यांचा जोर आहे क्षमेवर. त्यांचं म्हणणं आहे क्षमा शूरस्य भूषणम. आहे बरोबर ते, पण सदा सर्वकाल क्षमा शक्य आहे काय, हा आहे विवाद. आता काही गोष्टी अशा आहेत, मी तुम्हाला विचारलं 24 तासात तुम्ही किती कर्म केली, कॅन यू ॲन्सर? नाही. कर्म करत राहिले. आपण झोपलो तरी श्वासोश्वास सुरूच आहे, कर्म करत राहील माणूस. गणना नाही करतायत, कारण कोणत्याही वस्तूच्या प्राप्तीला कारण मनुष्य आहे, प्रयत्न आहे. फरक काय? तिले तैलम गवी क्षीरम काष्टे साधनम. तिळात तेल आहे, गाईत दूध आहे, काष्टात अग्नी आहे, पण त्याच्या सिद्धीचा उपाय माहीत पाहिजे ना. तिळातलं तेल तर पिळावं लागेल ना. याकरता जूं तिलमाही तेल है जूं चकमक मुआक, तेरा प्रीतम तुझी में जाग सके तो जाग. देव तुमच्यात आहे, शोधायचा कसा? गाईत दूध आहे, जाणीजे हातवटी सांजवणीची. त्याबरोबर आहे म्हणतात, दूध काढण्याची कला नसेल तर गाई आहे, दूध आहे, सगळं व्यर्थ जाईल. सर्वमेव हटयनेक देवनेक. काही लोकांचं म्हणणं आहे की हट्टामुळे कार्यसिद्ध होईल. काही लोकांचं म्हणणं आहे दैव असेल तर सिद्ध होईल. आता दोन्ही गोष्टीचा समन्वय करावा लागेल. 3 प्रकारचे कारण आहेत. तिसरं कारण आहे पुरुषार्थ. काय करावं? त्रिद्वारा अमर्त सिद्धींतु नापश्यन्ति ये नराः. अर्थसिद्धी तथा अनर्थ प्राप्ती, दैव, हट्ट आणि स्वभाव, 3 गोष्टी आहेत. दैवेन लभते सर्वम. समुद्र मंथनाच्या वेळेला दैव फलीभूत झालं, महादेवाला विष मिळालं आणि देवतांना अमृत मिळालं. मिळालं की नाही? आता साधारण अज्ञ लोक जे असतात, कर्तव्यमेव कर्मेती मनोरेम निश्चयः एकांतेन ह्यनि हो अयम पराभवते पुरुषः. पण मनाचा सिद्धांत आहे, मन म्हणते कर्म करत राहायचं. बरोबर आहे. निश्चेष्ट प्रेतासारखं बसून राहूच नका. तो पराभव प्राप्त होईल, त्याचा पराभव होण्याचा आहे. द्रौपदीचं म्हणणं आहे, महाराज कर्म करत राहा, देश काल पाहून ज्या वेळेला जे करायचं आहे ते केलंच पाहिजे. केल्याने होत आहे रे, ठीक आहे. आळशी माणूस असतो काय, आळशी माणसाचं काय होतं? शयनम नरम निःसंशयम फलम दत्वा. दारिद्र्य ते त्याला पहिली गोष्ट. भिक्षा मागायची पाळी येईल त्याच्यावर. ती कर्मकर्माता सिद्धांत पृथ्वी लालंगेन भित्वा बीजम मृत्यू असतेच ना.
कर्त्याला फल मिळेल ठीक आहे हो, पण शेतकरी पहिल्यांदा नांगर वखर यांनी पृथ्वीची मशागत करतो भूमीची. तो जर उन्हाळ्यात बसून राहिला ते शेतकरी नाही म्हणायचं त्याला. नाही नाही, त्याला सगळ्यात जास्त काम उन्हाळ्यातच आहे. त्यांना असं वाटत असेल की पावसाळ्यात काम आहे, हिवाळ्यात आहे, उन्हाळ्यात इतकं नाही. जेवढी मशागत तुम्ही चांगली शेतीची कराल तेवढं पुढे गवत नाही होणार, पिकाला प्रतिबंध होणार नाही, शेती व्हायला सरळ जाईल. आता हा पाऊस आला की नाही, एखादा थोडासा येईल की नाही, फार जोरानं कामं लागली शेतीची, कारण तयार करायची आहे त्यांना ती भूमी आधी. योजना वेगळी, फलसिद्धीत प्रारब्ध आणि ईश्वरकृपा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला तर लावा. नाथ महाराज म्हणतात भोग आहे प्रारब्धाचा, चांगला वाईट समजा वाईट आहे, पण हरिकृपे त्याचा नाश झाला. जर देवकृपा असेल तर त्यातही बदल होईल. आणखी ईश्वरही बदल करू शकणार नाही, पण परमात्मा ईश्वर याचा अर्थ ज्याचं जसं आहे तसं त्याला देतो तो परमात्मा, याचा अर्थ आहे साक्षी. मंगलमय कल्याण कार्याची वृद्धी, दुसरं काही नाही. बुद्धिमान पुरुष असेल, शत्रूजवळही जर गुण असतील, घ्यावं लागेल. स्त्री, रत्न आणि गुण हे कुणाही जवळून घ्यावे. गटारात हिरा पडला असेल काढून धुवून टाकावा. नीच कुलातली स्त्री रत्नरूप असेल ग्रहण करावी, आणि सुभाषित मूर्खाजवळ असेल तरी ग्रहण करावं. तर सगळ्यांचंच म्हणणं आहे. बृहस्पतीने नीतीचं प्रतिपादन केलं आहे ना, बरोबर आहे ना. भीमाने सांगितलं दादा मी तुम्हाला उत्तेजित करतो, टार्चर करतो असं नाही, पण उरलेलं जे आहे ते खाणारे जे कोल्हे कुत्रे असतात की नाही, त्यांच्याजवळ जर युक्ती असेल ना तर सिंहाचंही भोजन पळवतात, ते खाऊन टाकतात. आता सिंहाचं भोजन खाल्लंच आहे की नाही या दुर्बलांनी, दुष्टांनी. याम न कृष्णानं बिबत सूर्या संजय, हा श्रीकृष्ण, अर्जुन, अभिमन्यू, संजय, हे सगळे आम्ही आहो ना. आम्हाला कुणालाच मनात राहणं पसंत नाही आहे. माणसाची सवय आहे, सकाळी उठला की त्याला तोंड धुवायला गरम पाणी लागेल, चहा लागेल, अमुक लागेल, आहे की नाही. तर रानात कसं काय मिळणार आहे तुम्हाला, शक्य आहे काय. कुणी असो, गांडीवधारी अर्जुन रक्षक आहेत आपले सगळ्यांचे, पण तुमच्या असावधानीमुळे भीम, धर्मराज, युधिष्ठिराला, मोठ्या भावालाही सांगतात तुमची असावधानता, काही मिनिटातच गेलं सगळं. दादा ही पाळी आपल्यावर आली. अशा अवस्थेत आपण युद्धात पाठ न दाखवता आपण निष्कपट राहून जर युद्ध केलं ना, त्यात आपण मारल्या गेलो तरी दुःख नाही, कारण आपण सत्कर्मात मेलो तरी चालेल. आणि नाही तर आपल्याला आपलं जे पैतृक आहे ते आपल्याला मिळेल. यस्य चार्था समेवार्थ्यस्य नार्थ्यर्च कोविदा, हा फार गोड श्लोक आहे. ज्याचं धन केवळ धन प्राप्ती करताच आहे, दान आदी करता नाही, त्या धनाला तत्वता धन म्हणता येत नाही. नदी सगळ्याकरता वाहते. धनवानाजवळ जर धन असेल आणि दानाधिक न घडले तर ते धन व्यर्थ आहे. मग ज्याप्रमाणे गुरांचं रक्षण करतो त्याप्रमाणे तुम्ही धनाचं रक्षण करून राहिले, याच्या पलीकडे काही अर्थ नाही त्याला. अतिवेलम ही अर्थी निरावृत्तम तिष्ठम, अर्थाचा संग्रहच करत राहाल. काही लोक धर्माचं आचरण करतात, काही कामाचं अनुष्ठान करतात. माझ्या मते तेही ब्रह्महत्यारेप्रमाणे घृणेला पात्र आहेत. का? अरे मोक्षाकरता प्रयत्न कराल की नाही, पुरुषार्थ 4 आहेत की नाही, धर्म, अर्थ, काम, मोक्ष.
धर्म आणि अर्थ हे कामाकडेही लागू शकतात आणि मोक्षाकडेही लागू शकतात. साधू संत धर्म अर्थाचा उपयोग मोक्षाकडे करतात, आपण कामाकडे करतो. 5,000 रुपयाची डनलॉप पिलो आणू दे, 25,000चा टी व्ही आणू दे, हे जे आहे ना हे कामोपयोगी झालं सगळं. मोक्षोपयोगी याच्यातलं काहीच नाही आहे. निरंतर काम म्हणजे इच्छा. सततम सद्य कामार्थी तेनरावता तिष्ठती. ही हा जो काम आहे म्हणजे इच्छा आहे. अभिलाषा कोणती आहे? मी किती वेळा बोलून गेलो, यज्ञ करा, याग करा, जप करा, तप करा, त्यात वासना ठेवू नका. अर्थाचं कारण आहे धर्म. आणि अर्थसंग्रहामुळे ज्याप्रमाणे मेघामुळे समुद्राची पुष्टी होते, वृष्टी नाही पुष्टी, समुद्रात जे एवढं जल आहे ना याला मेघ कारण आहेत. याला उपजीव्य शब्द वापरला आहे. समुद्राचं उपजीव्य नदी नाही, सरोवर नाही, मेघ आहेत. मेघातून पावसाचा वर्षाव झाला तर नद्या नाले सगळे भरतील. म्हणून समुद्राचं उपजीव्य ढग म्हणजे मेघ आणि मेघाचं उपजीव्य समुद्र, कारण समुद्राचं ढग निर्माण होतील ना, म्हणून एक दुसऱ्याचे उपजीव्य आहेत. तसा धर्मार्थाचा संबंध तुम्ही लावा. अर्थाचं कारण धर्म आहे आणि अर्थसंग्रह दुसऱ्या कशाच करता नसावा. द्रव्या स्पर्शान संयोगे या प्रतिरूपाय जयते स. तुमच्या तिजोरीत 10-20 लाख रुपये आहेत. का हे काम नाही तुम्हाला माहीत आहे, लिहिलं आहे वहीवर. पण महिना 15 दिवस झाले की त्या नोटाचे बंडल पाहता, पुन्हा पुन्हा मोजता, त्याच्या स्पर्शात तुम्हाला गोडी वाटते. नाही बा, मोजून घे एकदा. माझं लक्षात ठेवा. बँकेत नाही जात तुम्ही मोजायला, पण तुमच्या तिजोरीत जर बंद असेल तर महिन्या 2 महिन्यात मोजता की नाही, उघडून पाहता की नाही. चोरी गेली हे नाही पाहत, त्या नोटा मोजताना त्या कागदाचा स्पर्श गोड वाटतो. ज्ञानेश्वरीच्या कागदाचा गोड वाटलं तर बरं आहे. वाटतो की नाही? का किती प्रसन्नता होते. याकरता कामाला अनंग म्हटलेलं आहे शास्त्रकारांनी. अनंग म्हणजे अंग ज्याला नाही, पण जो आहे तो काम. तुमच्यात इच्छा आहे, दिसते काय? दिसणार नाही ना. दादा, नाही कामेन कामन्यता साध्यते फलमेव तत्. तुम्ही 100 लग्न करा, 100 बायका ठेवा, तृप्ती वेळ लागलाय का? टँकर भरून सोन्याच्या मोहराना टँकर भरून पाण्यासारखे, कारणच नाही, काही कारणच नाही. यथा पृथिव्याम हिरण्यम पशव स्त्रिया एकुस्सपिन पर्याप्तम तस्मात तृष्णा परित्यजेत. जयाती म्हणतात, एकट्या पुरुषाला जगातलं सगळं ऐश्वर, सगळी राज्य मिळू दे तू. इंद्रियाणाम पंचानाम मनसोवृतश्च. देवी म्हणतात, धर्मराज, कर्माचं उत्तम फल पाहावं. आपण आज भीक मागून झाडाला, वृक्षाला भीक मागून राहिलो. आपण दगड मारून फळ पाडत नाही, पडलेली फळं वेचून खातो. तुम्ही झाडाला भिक्षा मागता, तोही कृपा करतो, 2-4 फळं खाली पाडतो आणि तुम्हाला मिळतात. दगड मारणं म्हणजे हिसकावून घेणं आहे ते. जरा सूक्ष्मता पहा तुम्ही कर्माची कसं आहे. राम लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा पडलेली फळं वेचून आण, पाडू नको. साधू संत तप करतात, फलाहार करतात ना. व्यासांनी कधी दगड मारून बोर नाही पाडलं, कधी कधी हलवावं लागते वृक्षाला. रविवार आहे, एकादशी आहे, देवाला व्हायला वैष्णवाला तुळस लागेल, एकही पान नाही आहे. मग खाली पाहतो आपण एखादं पान गळालेलं आहे काय. मग काही काही बाया असं थोडासा झटका देतात त्या झाडाला, 2-4 पानं खाली पडतात, झालं तुमचं काम. तोडू नका. तुळशीचं पान तोडता येत नाही. रविवार असो, बुधवार असो, द्वादशी असो, एकादशी, तोडता नाही येत. तोडलेली पानं वापरा, कारण ती शिळे होतच नाही. बिल्वपत्र 1-2 महिने शिळे होत नाही आणि तुळस कधी शिळी होत नाही. कळ्या असतात ना फुलाच्या, दुसऱ्या दिवशी निषिद्ध आहेत. याकरता याचा विचार करावा लागेल. नाही कामेन कामोन्यथा. दादा,
आता काय करावं, काष्ट जाळलं आपण, त्याचं भस्म केलं, त्या भस्मानं दुसरा कोणता पदार्थ तयार करता येईल? माती आहे, घागर बनवता येईल. भस्माद्वारा काय निर्माण कराल? कारण त्याचं जे कारण आहे काष्ट, त्याला जाळून तुम्ही भस्म केलं. भस्माचं काही नाही करताय. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप. तुकोबारा म्हणतात रक्षा झाली, राग झाली आमची. आता त्याच्यात काहीही पेरा, काही टाका. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. काला वाळवंटातच का होतो? कुठलंही फर्टिलायझर, कुठलंही पाणी टाकाल तरी अंकुर येणार नाही. वाळवंटासारखं अंतःकरण ज्या क्षणाला होईल त्या क्षणाला तुम्ही काल्याचे खरे अधिकारी आहात. कारण अंकुरच नाही ना वासनेचा कोणता. दादा तुम्ही पहा, अवस्थाक्रमानं शास्त्राचं विधान असं आहे, आयुष्याच्या पूर्वार्धात, बिफोर 49, आयुष्याचा पूर्वार्ध कोणता आहे? 49, 50 नाही, 49 वर्षापर्यंत तुम्हाला परमार्थ करण्याची शक्ती आहे. सदा सेवी आरण्य, तारुण्यकाळी रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आणि उत्तरार्ध लागला, प्रौढ म्हणजे मध्यभाग, मग तुम्हाला इतर दुसरं काही करता येणार नाही. ती अवस्था जी आहे. आणि अंतिम भागात तर तुम्ही काहीच नाही करू शकता. फक्त श्वानवत राखण माणूस करू शकतो. धनानं धन थोडंसं वाढवेल. धनानं धन वाढवताना त्या धनातून जर दान धर्मादी तीर्थ यात्रा केल्या तरच ते धन फलीभूत होते. सडलेलं धन म्हणजे सडत नाही, पण सडलेलं म्हणावं त्याला. धर्ममूलम जगतम राजन. महाराज, जगताचं मूळ धर्मच आहे. मला वाटते की ज्ञान संपादन करण्याकरताही धर्ममार्गानं जावं लागेल. धर्म जर नसेल, यमधर्म धर्माचरण करतात म्हणूनच सृष्टीचं म्हणजे संहार आदी करू शकतात. कशामुळे? भिक्षा मागणं कायरता आहे की नाही मला सांगा? क्षत्रियाकरता सगळ्याच करता. भिक्षापात्र अवलंबिने जळो जिणे लाजिरवाणे ऐशियाशी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. तुकोबारा म्हणतात सगळं करा, भीक नका मागो. कशी होईल प्राप्ती तुम्हाला? ब्राह्मण असेल त्याला वेळ नाही, तप आहे, 36 माळा गायत्रीच्या जपायच्या आहेत रोज, त्रिकाल संध्या करायची आहे, त्याला धनार्जनाला वेळ नाही आहे. त्याच्याकरता भिक्षा ठीक आहे, पण तुम्हाला नाही करता येत ना. भैक्षचर्याने विहितान शूद्रविका. क्षत्रिया करतात तर भिक्षा नाहीच, विधानच नाही. वैश्य आणि शूद्राकरता जीविका करावी लागेल. विशेष धर्म आहेत उत्साराचे. धृतराष्ट्ररूपी वनाला अर्जुनरूपी खड्ग कापून टाकणार आहे, मला माहीत आहे. कारण आपल्याला जे निर्माण झालेलं दुःख आहे ते दुर्योधनांनी दिलं, पण द्यायला लावणारा धृतराष्ट्र आहे ना. मी दुर्योधनाला मारील, जंगात उडील, दुःशासनाचा नाळ कापील, पण अपराधी खरा कोण आहे? धृतराष्ट्र. त्याला मी हात नाही लावू शकत, कारण बाप मोठा. काय करावं? याकरता खरं शासन व्हायला पाहिजे ते आंधळ्या धृतराष्ट्र. असुरगण आणि सूर म्हणजे देवता आणि दैत्य हे भाऊ आहेत. पिता एक आहे कश्यप, पश्यकैव कश्यप भवती. दिती आणि अदिती दोघांची संतान. दितीला राक्षस झाले दैत्य, अदितीला देवता झाले इंद्रादी. सख्खे भाऊ आहेत देवदैत्य. माता दोन आहेत, पिता एक आहे. पण स्वभाव किती विपरीत आहे तुम्हाला तुम्ही सांगा. हे वडील भाऊ आहेत, दैत्य वडील भाऊ आहेत, देवता धाकटे भाऊ आहेत. आणि आधी निर्माण झाल्यावरही समृद्धिशाली असूनही इंद्रादी देवतांनी जिंकलं त्याला. हे कसं घडलं? याचं कारण तरी शोधाल की नाही तुम्ही? सत्वम ही मूल समर्था वितत्तम यदतो हो. ज्याप्रमाणे मधुमाशी संग्रह करते, माशिया मोहाळे रचेला रे कंदू,
झाडूनी आणिके नेला तया फुकटची वेदू. मत काढणारा मारून टाकतो त्या माशांना. संघटित आहेत त्या, खूप श्रम करतात, सगळं वाया जातं. दुर्बल माणसं नेहमी सबलाकडून संपवल्याच जातात. आपल्या वय जे संकट आहे ना, आता त्यांना असं वाटून राहिलं की आपण यांना संकटात टाकलं, आपण अधिक त्रास यांना देऊ शकतो, कष्ट देऊ शकतो. दादा, सूर्यापासून सूर्याची प्रभा वेगळी केल्या जात नाही, चांदणं चंद्रापासून वेगळं केल्या जात नाही. म्हणून द्रव्य आणि धन वेगवेगळे होत नाहीत. द्रव्याचं फल असतं आहे दान धर्माधिक. थोडंसं असं असते, दान धर्म याचा अर्थ कळून घेत जा. म्हणजे आपण फक्त माणसांना भोजन घातलं की दान धर्म नाही आहे. जो माझा विषय नाही त्याला मी स्पर्श करणार नाही, पण तरी तुम्हाला सांगतो, तुम्ही इथे बसलेले लोक आहात, इथे येणारे 100-200 लोक असणारे, रोज तुम्ही भोजन करता दुपार सायंकाळ. फक्त भोजन तुम्ही करता किंवा पंगत देणारामुळे हे तुम्हाला ऐकू येऊन राहिलं आहे काय? हा साऊंड जवळ बसलेला माणूस आहे, तुम्ही या पेंडॉल खाली बसलेले आहात, हे काही हे सज्जन आहेत, पण एवढे उदाहरण आहेत की तुम्हाला फुकट देतील. आपण मीठ टाकतो की नाही भाजी, तेवढं करतील. वा मला तुम्ही 1000 देणार, 10 कमी द्या, झालं. बिकॉज दे आर कमर्शियल, त्यांना पोट आहे ना. म्हणून धर्माचा अर्थ तसा नाही आहे. नाही नाही नाही. 5 लाखाची गाडी तुम्हाला आणून दिली, चालव. अरे पेट्रोल टाकशील की नाही? विदाऊट पेट्रोल चालेल काय ती? आता मला कळतच नाही. आता गाडी असल्यावर काय म्हणजे इंजिन सुरू करा की ॲक्सिलेटर दाबा, नाही चालेल, त्याला फ्युएल लागेल. मानवी जीवनात सर्वांगीण विचार करावाच लागेल. मी तर म्हणतो दादा, ब्राह्मणाकडून स्वस्ती वाचन करा आणि आजच हस्तिनापुरावर आक्रमण करा. भीम आहेत ते, कुठे बसता 12 वर्ष वनात घालवत. धर्मराजांनी सांगितलं, अरे लेका आपण वचन दिलं आहे त्यांना 13 वर्षाचं, आज आपल्याला कसं काय जाता येईल? तू बच्चा आहेस अजून. भीमाला म्हणतात धर्मराज, अरे माया कपट निर्माण करून मला जिंकलं त्यांनी, तो फार चतुर आहे म्हणून थोडं जिंकलं. काही विषम व्यवस्था आहे, पण मी माझ्या मनाला रोखू शकलो असतो, पण नाही रोखू शकलो जुगारापासून. त्याच्यामुळे भीमा शिक्षेला पात्र तर मीही आहेच ना थोडासा. मी जर संयम ठेवला असता, शकुनीची निंदा कोणत्या तोंडानं करू मी? तो कपटी आहे, मला कबूल आहे. नवे चांदो भीमसेना. अरे भीमा, तुला सांगतो, कोणत्याही विषयात जीव आसक्त झाला, अरे पुरुषार्थ, अभिमान, पराक्रम थांबवू नाही शकत माणूस. त्याला आसक्ती निर्माण झाली कुठल्याही विषयात, अजातशत्रू असूनही मला पृथ्वीच्या पाठीवर माणूस दाखवा दादा, तुमचा शत्रू आहे कोणी नाही. अजातशत्रू आहे तुम्ही. अजातशत्रू असल्यावरही हा प्रयोग तुमच्यावर झाला. सुयोधनश्चापि शांतिमिच्छन्. दुर्योधनालाही शांतीची इच्छा आहे, पण क्रोधाच्या अधीन झाला तो. मत्सर त्याच्या पोटात निर्माण झाला रायसूय यज्ञातलं धन पाहून. कौरवात काही चांगले आहेत विकर्णाधिक, पण दुर्योधनाच्या वशामुळे त्यांना काही करता आलं नाही. बरं, कौरवांच्या सभेत साधू, सत्पुरुष, सज्जन हेही आहेत, हेही होते. कसं कराल? धर्माचं उल्लंघन झालं, विरोध नाही केला कोणी. का? अंकित आहेत दुर्योधनाचे. दुष्टाचं पोषण करणं आणि सुष्टाचं पोषण करणं अंगलट येईलच. म्हणून चांगल्या माणसाने दुष्टाद्वारा स्वतःचं उदरभरण पोषण होऊ देऊ नये.
प्रमुख वीर जे आहेत ना या कुळातले, ते साक्षी आहेत त्याला. दादा शरीराम ही मरणम, देहधारी माणसाला मृत्यू निश्चित आहेच. तिची शरीरातच निवास करते ती. आणि तुम्हाला माहीत आहे का तुम्ही केव्हा मरणार आहात? भीम म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का दादा तुम्ही केव्हा मरणार आहात? कारण तुम्ही तर साक्षात धर्मच आहात. म्हणजे मृत्यू अटळ. आपण समजा 12 वर्षाच्या आधी मध्ये मेलो, वासना, माझं राज्य मला पाहिजे होतं, ही वासना आपल्याबरोबर राहील. आपण आता युद्ध नाही करणार, जन्म घेणे लागे वासनेच्या, पुन्हा जन्म घेऊ, पुन्हा क्षात्रतेज प्रगट करू, तरी युद्ध होईल. आत्ताच करून टाका ना, पुढच्या जन्मात युद्ध होईल आणि घोर होईल. यापेक्षा काय अर्बुबिट आहे त्या लोकांची, बंटर आहे. नकुल, सहदेव आदी आदी यांना जन्म देणारी आमची माता कुंती आंधळ्याप्रमाणे आणि बहिऱ्याप्रमाणे विदुर काकाकडे आहे. काय काय ते दुष्ट बोलत असतील. ती माऊली ऐकते नाही, विचार करत नाही, पण दुःख किती होत असेल तिला. फार कष्ट आहे दादा दोन माणसाला. कारण आपण दोघं विशेष कष्ट, कारण संतप्त मी फार आहे ना, त्याच्यामुळे मला दुःख. आणि धर्म असल्यामुळे करू शकत नाही. आपल्या 6 कोण, 5 पांडव आणि द्रौपदी, यात सगळ्यात दुःखी आम्ही दोघं आहोत. भीम म्हणतात, मी आणि कृष्णा म्हणजे द्रौपदी. तुम्हाला की तोडा की शिव्या द्या, तुमचा प्रश्नच नाही. दुःख अर्जुनाला नकुलाला आहे, पण ते पाहतात की लढेंगे तो जितेंगे. मला वेळ नाही निघून राहिला आहे. तुम्ही म्हणता 12 वर्ष काढ, मी म्हणतो की आजच तयारी करा. द्रौपदीचं ते बिचारी किती वेळ बोलली तुमच्याशी. याकरता वीर जे असतात ते वाट पाहत नाहीत. त्याचा अर्थ असा आहे, जी चांगल्या प्रकारानं ओझं वाहतात त्या बैलांना पोट भरून जर खायला दिलं तर ते ओझं वाहू शकतील. आता आपण 12 वर्ष फळ मूळ खाऊन जगू, आपली शरीरं कृश होऊन जातील, शक्ती क्षीण होईल, आणि 13 वर्षानंतर युद्धाचा प्रसंग येईल, त्यावेळेला आपण निर्बल राहू. कारण राजे लोकांचं भोजन पुष्ट असते. स्मृती स्मृती दान विद्या आहे. मी त्या दिवशी बोललो होतो, महान पापमय कर्म साहसाच्या विश्वासावर करता येत नाही. दुसऱ्याला कष्ट देणारा ही दुःखी असतोच, हा पक्का नियम आहे. समा यद्यपि भीष्मस्य वृत्तिर्स्मात् हि द्रोणस्य च महाबाहो कृपस्य च महात्मनः. भीमा, यद्यपि पितामह भीष्म, आचार्य द्रोण, कृप आदि आंतरिक स्नेह दुर्योधनाकडे आहे की आपल्याकडे आहे, त्यांच्या दृष्टीत आपण पुरुकुलातले आहोत, म्हणून स्नेह कमी अधिक नाही आहे. या वंशात जन्माला आलेल्यावर सगळ्याच्या ठिकाणी त्यांचा स्नेह आहे. काय करू शकतात? पण काय मग, राजपिंडास्त निर्वेशित मे मतः. माझ्या मनात असं आहे, दुर्योधनाने दिलेलं अन्न ते खातात, त्याचं ऋण त्यांना चुकवावं लागेल. म्हणून ज्या दिवशी आपण युद्ध करू त्या दिवशी भीष्म, द्रोण, कुरूप आपल्यासमोर युद्धाला राहतील. अन्नाचं ऋण तर चुकावं लागेल ना. एक चोर चोरी करायला गेला, संताला वयवर घेऊन गेला, माहीत नाही. साधारण माणूस आश्रय नाही देत. रात्री 10-11 वाजले, वाट सुरू आहे. आता मी त्याला संतच आहे असं म्हणा, मुमुक्षू आहे. 2-4 घरी कॉलबेल वाजून पाहिली, रात्री 10 वाजले होते. 11. अर्धी भाकर किंवा निवारा, रात्रभर राहायला जागा काही सांगितलं नाही, कोणतीच खोली खाली नाही. रात्री 10-11 वाजता आमच्या घरात जागा नाही.
चालता 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 गावाच्या शेवटाला गेला. एक छोटंसं घर होतं एका बाजूला. त्यांनी पाहिलं शेवटचा प्रयत्न करू. दाराजवळ गेला, असं लोटलं उघडत होतं ते. 2 लेकरं होती, बाई, माणूस बसलेला होता. त्याने सांगितलं रात्रभर राहायला जागा मिळेल. त्या माणसाने सांगितलं जागाही मिळेल, भोजनही मिळेल, आत या. त्याला जीव घातला. आता तुम्हाला पंचायत तर हे जेवायला मिळालं, रात्रभर राहणे पंचायत करायची नाही. त्याने काही विचारलं नाही. पण निम्मे रात्र झाल्यावर त्या गृहस्वामीने सांगितलं की तुम्ही आता झोपा महाराज, मी जातो. आत्ता कुठे जाता 12ला? सांगितलं माझा धंदा पाणी आहे. कोणतं पाणी का धंदा आहे? चोर आहे म्हणलं मी. रात्री 12च्या नंतर घर सोडतो, 4ला परत येतो. बस्तरा, कात्री, साहित्य सगळं बरोबर खिशात. सांगितलं आली पंचायत. आता जेवलोही. 2 गोष्टी सिद्ध होतात. सज्जनापेक्षा चोर बरे, आश्रय दिला. जे सज्जन म्हणवणारे आहेत त्यांनी आश्रय नाही दिला. चोरांनी जीवही घातला आणि आश्रय दिला. त्यांनी सांगितलं का रे तुम्ही चोर बरे? हे सांगितलं मला असं काही नाही, जे मोठे चोर आहेत त्यांच्या घरी आम्ही चोरी करतो, सज्जनाच्या घरी आम्ही हात नाही लावत. मोठे चोर जे आहेत त्यांच्या घरी आम्ही चोरी करतो. तुम्ही पेपरला वाचता ना, 10 लाख गेले, 20 लाख, 28 लाख, 30 लाख. काय आपल्या गाडीत ₹1,00,000 जर आपण नेले तर आपला जीव असा करतो, रे ₹1,00,000 गाडीत आहेत. लोक तो 15-15, 20-20 लाख रुपये गाडीचे तिकीट ठेवून नेतात. किती निर्लज्जता याचा विचार करा. हां, अंधेर नगरी चौपट राजा, टकेसेर भाजी टकेसेर खाजा. बदामी ₹1 किलो, मेथीची भाजी ₹1 किलो. याला अंधेर नगरी म्हणतात. तेवढा इलाज नाही. त्यांनी सांगितलं चाल भाऊ, आजच्या दिवस मी चालतो चोरी करायला. सांगितलं महाराज तुम्ही? आता जेवलो तुझ्याकडे, तुझ्या कामात सहभागी व्हावं लागेल, चल पुढे. बाय, चोरी झाली. पण जेव्हा चोरी करून परत आले त्यावेळेला त्यांनी सांगितलं हा तुमचा हिस्सा 50%. ₹1000 आले, 500 तुम्ही घ्या. मी कशाला घेऊ? अरे वा, चोरी मी केली, त्यात तुमचं सहकार्य होतं. बाहेर तुम्ही थांबले, आवाज नाही होऊ दिला, मला सावध केलं. निम्मे तर तुम्हाला द्यावं लागेल. चोर प्रामाणिक, निम्मे हिस्सा देतात. बापही अप्रामाणिक, जास्त प्रेम असेल त्या पोराला जास्त, कुणाला कमी, हे सगळं होते. पाहता की ना तुम्ही. चोर लेखाचे प्रामाणिक, हा घ्या बा तुमचा हिस्सा. त्यांनी सांगितलं भाऊ मी हिस्साकरता तुझ्याबरोबर आलो नाही, लेखा जेवलो त्याच्याकरता आलो. धर्मराज म्हणतात भोजन करतात दुर्योधनाचं, त्यांनी दिलेलं अन्न खातात. त्यांना हा हुजूर नाही की आज मला बदामचा हलवा पाहिजे. नाही नाही, बुवा हसायचं कारण नाही. आपण फिरणारे लोक आहोत. मला माहीत आहे काय होते. जर मी सांगितलं या पोरीला की आज मला तू कारल्याची भाजी वाढ, तो महाराज गेला मातीत. म्हणजे भाजी तर ही इच्छा. आपल्याला कसं खावं लागते, आधीच या मावल्या व्यवस्थित सगळं करतातच. पण आपली इच्छा तरी काही असेल तर आपण प्रगट नाही करू शकत ना. करू शकतो काय? ज्याला रोज दुसऱ्याकडे जेवावं लागते, परान्न सेवन करावं लागते. आम्हाला तर 8-8, 10-10 दिवस, महिना 15 दिवस ओम भवती भिक्षांदी. भिक्षेवर सत्ता आहे काय की आज मी तुझ्या घरी भिक्षेला येईल आणि मला गुलाबजामुन वाढतं? ते कशाला महाराजाला गेला मातीचा हाकलून द्यावं त्याला. काय अन्नाचा परिणाम. 10 मिनटं ज्ञानेश्वरी सांगावं लागेल. मामासाहेब म्हणत तुम्ही कुठे जेवायला गेले, जेवायचा बा 5 मिनटं ज्ञानेश्वरी सांगा. ह्या संभाषणात आगमन व्यासांचं आहे. मला आश्चर्य वाटते आज गामम महायोगी व्यास इतके रिकामे आहेत काय? कृष्ण एवढे रिकामचोट आहेत काय? वनात वारंवार पांडवाकडे येतात अगेन अँड अगेन. काही व्यासाला काम धंदा आहे, पुराणं लिहिण्याचं काही कामच नव्हतं काय? कोणावर प्रीती आहे? माझे नातू म्हणून, माझे पुत्र म्हणून? नाही. पांडवावर भगवंताची प्रीती एकाच कारणानं आहे, पांडव धर्मवान आहेत म्हणून. देवाला धर्म आवडतो, धर्मवान आवडतो म्हणून जे धार्मिक आहेत त्यांच्याकडे देवाची धाव आहे. पांडव धर्मवान म्हणून पांडवाकडे. व्यास आल्यावर काय म्हणतात,
व्यासाने सांगितलं का रे सगळं ठीक आहे राजा, तुला दुःखत आहेस पण तू धर्मवान आहेस, सूर्यानं सोय केलेली आहे तुझी, जेवायला वाढ मला. का? तुझ्याकडचं अन्न खावंच लागेल ना. ब्राह्मणाच्या घरी जेवू नका पण पाणी मागून प्या. ब्राह्मणाच्या घरी पाण्याला दोष अजिबात नाही, दोष आहे अन्नाला. रागवू नका, मी तुम्हाला सांगतो. कारण ब्राह्मणाकडे जे धन शिदाटा येतो ना, तो चांगला वाईट तेरवी मेलेला झालेला जन्माला आलेला कोणाचीही दक्षिणा आणि कोणाचंही धान्य. आणि जो ब्राह्मण नदीचं काम करतो ना, त्याच्या घरी तर पाणीही प्यायचं नाही, कारण सगळ्यात खालचं काम आहे. माणूस मेला नदीचं काम करणारा ब्राह्मण तो जन्मभर अपवित्र आहे, त्याचं अन्न शुद्ध कधीही नाही. तो श्राद्धाला तर सांगूच नका जेवायला. हे महाभारत सांगितलं आहे, मी नाही सांगत तुम्हाला. म्हणून जे वैष्णव आहेत, माळ हे लक्षणापैकी एक लक्षण झालं गंधाधिक. वैष्णव मन आहे काय तुमचं, अंतःकरण वैष्णव आहे काय? वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, झाली व्याख्या. त्याच्या घरी आम्ही जाऊन त्याला सांगतो की आज तुझ्या घरी जेवायला येऊ का? आम्हाला कळते की हा माणूस वैष्णव आहे, बरोबर आहे. आत्ताच येण्यापूर्वी जानोकारला सांगितलं व्यासपीठावर येण्याच्या आधी, सोमवारी तुमच्याकडे जेवायला येईल. त्याला वाटलं असेल महाराज काय म्हणतात, अरे आमच्याजवळ तुमच्या मस्तकावर थोडंच पट्ट्या आहेत पण आमचा डोळा आहे ना. काय कारण आहे याचं? जे अन्न आपल्याला पचेल आणि पाप खाल्ल्यानंतर निर्माण होऊ देणार नाही आणि त्याची परतफेड करावी लागणार नाही, त्याच्याकडे जेवावं लागतं. पापी असेल तर पुत्राकडे जेवू नका, तेही अन्न दूषित आहे. काय व्यासांची महती महाराज. धर्मराजांनी सांगितलं, महाराज फार फार कृपा आहे तुमची, तुम्ही वेळोवेळी येऊन आम्हाला विचारता, काय हवं नको पाहता, काय बनवू आता संताचे उपकार मद निरंतर जागविती. धन्य आहेत तुम्ही. सांगितलं आज मी विशेष कामानं आलो रे वो. कोणतं विशेष काम आहे? सांगितलं काम हे आहे की माझ्याजवळ प्रतिस्मृती नावाची विद्या आहे, माझ्याजवळच आहे. माझ्या मनात आलं की ही प्रतिस्मृती विद्या तुला द्यावी. धर्मराजाला म्हणतात का? आता शंकराने स्वतःचं शस्त्र अर्जुनालाच दिलं, ना भीमाला दिलं ना धर्मराजाला दिलं. ही प्रतिस्मृती विद्या काही वैशिष्ट्य आहे तिच्यात. 13 वर्षानंतर युद्धात अर्जुन शत्रूंना पराजित करते, तो भाग वेगळा झाला. पण साकार सिद्धी, मूर्तिमती सिद्धी म्हणजे ही प्रतिस्मृती विद्या आहे. धर्मराज मी तुला का द्यायला आलो? तू माझा शरणागत आहेस आणि शरणागताचा त्याग करू नका हे वेगळं. शरणागताची वाट नाही पाहावी लागेल, त्याचं धोत्र फाटलं आहे मागील तेव्हा देऊ. शरणागताचं रक्षण आणि पोषण दोन्ही करावे लागतात. तू माझा शरणागत आहेस, मी तुला या विद्येचा उपदेश करतो. याम वाप्य महाबाहुर्जुना समाध शास्त्रसेन रुद्रम चैवा विगच्छती. ती तुला प्राप्त झाल्यावर अर्जुनाद्वारा तू सर्व सिद्धी प्राप्त करशील. दिव्यास्त्र प्राप्ती करता अर्जुनाला हे स्थान सोडावं लागेल, भोलानाथाचं दर्शन घ्यावं लागेल, त्यांचा आशीर्वाद घ्यावा लागेल आणि स्वर्गात जावं लागेल सरळ. आम्ही स्वर्गात जातो, व्यास म्हणतात, नारद जातात, तुम्ही नाही जाऊ शकत स्थूल देहानं, आम्ही जातो. पण ही सिद्धी मी तुला दिल्यानंतर अर्जुनाला ते प्राप्त झाल्यावर तो स्वदेह स्वर्गालाच जाईल. कोणाला दिली ही विद्या? प्रतिस्मृती धर्मराजाला. धर्मराजाने कोणाला दिली? अर्जुनाला. वर स्टॉप, जरा लक्षपूर्वक 2 मिनटं. त्या विद्येच्या बलानं याच पावचिक म्हणजे 5 भौतिक देहानं फॉर सम टाईम धर्मराज स्वर्गात गेले. सगळ्याच्या शेवटी इंद्राच्या रथात बसून गेले याच देहानं. ही विद्या त्यांच्याजवळ होती म्हणून. आणि ही विद्या अर्जुनाला धर्मराजाने दिल्यामुळे 5 वर्ष अर्जुन स्वर्गात होते. आम्ही का नाही जाऊ शकत? ही विद्या ग्रहण करा ना, व्यासांना प्रसन्न करून घ्या ना. ही विद्या तुम्हाला प्राप्त झाली, तेही जातील.
नारदाजवळ ते जातात, सनतकुमाराजवळ जातात, व्यासाजवळ जातात, तुमच्याजवळ नाही, जाऊ नाही शकत. कोण म्हणते स्वर्ग कुठे आहे, कुणी पाहिला आहे? हे यांनी पाहिला आहे. हे कसे जातात? या साधनानं जातात. आपली 25 लाखाची गाडी आकाशात नाही उडणार, त्याला हेलिकॉप्टरच लागेल, विमानच लागेल. बरोबर आहे की नाही? विद्येच्या बलानं काय होणार नाही? सिद्धी प्राप्त झाल्यावर सगळंच होईल. म्हणजे स्वामी महाराज एका क्षणात आशीरगडला पोहोचले औरंगजेबाकडे. त्यांनी पाठवलेल्या पालखीत नाही गेले. त्यांनी सांगितलं तुम्ही जा, मी येतो परवा, मला 3 दिवस लागतात. सिद्धी प्राप्त आहेत, आकाशगमन आहे, भोजनाचं कामच नाही. हिमालयात असे तपस्वी मी पाहिले आहेत की जे फक्त एक एवढीशी चूर्णाच्या गोळीसारखी गोळी खातात, त्यांना 15 दिवस पाणी प्यावं लागत नाही, भोजनही करावं लागत नाही, वजनही घटत नाही. मग या पराक्रमानं देवतांना प्रत्यक्ष पाहण्याचं सामर्थ्य तुमच्यातील वरुणंच, कुबेरंच, धर्मराजंच, पांडव शक्तो हेपी सुरान द्रष्टुम तपसा विक्रमेण. एक एक शब्द सांगितला तुम्हाला. याचा अर्थ पुन्हा सांगतो. या प्रतिस्मृती विद्येमुळे अर्जुन याच ध्यान स्वर्गात जाऊ शकतील. कारण तिथे इंद्र आहेत, रुद्र आहेत, वरुण आहेत, कुबेर आहेत, धर्म आहेत. ते त्यांच्या तपस्येमुळे एक दुसऱ्याला पाहतील. पण या विद्येद्वारा धर्मराज तू आणि अर्जुन प्रत्यक्ष या देवतांना पाहू शकतील. त्यांची शरीरं डोळ्यानं दिसत नाही. तुम्ही अग्नीत आहुती टाकता, इदम इंद्रायण ममा, इंद्र कुठे दिसतो तुम्हाला? तर त्यांचे देह आहेत ना, पण पृथ्वी आपरहित आहेत. त्याच्यात तेज तत्व आहे, वायुतत्व आहे, आकाश तत्व आहे, जे डोळ्याला दिसत नाही. म्हणून ही जी प्रतिस्मृती नावाची विद्या आहे, पोरा ही तू ग्रहण कर आणि या वनातून दुसऱ्या वनात जा. ते ठीक आहे, बरं तुम्ही म्हणा, कारण आज्ञेचं पालन, आदेश साधू संत जे करतात ना, ते सगळं जाणून करत असतात. आता त्या वनात सगळी सोय होती, फळं झाडं वृक्ष. त्यांनी सांगितलं नाही, आता इथे राहायचं नाही. एकाच स्थानावर फार दिवस माणूस राहिला तर प्राय त्याच्याकरता ते घोटाळ्याचं असते. त्याची आसक्ती त्या स्थानाकरता वाढते, म्हणून स्थान बदलत राहा. पाण्याला आपण बांध घातला आणि एका ठिकाणी पाणी गोळा झालं, पाणी वाढत राहील पण घाण राहील. पाणी बहता अच्छा, साधू फिरता अच्छा. जा तुम्ही. कारण इथल्या हिंसक पशु आदींचा उपभोग, त्यांची शिकार खूप झालं आहे. आता इथे तुम्हाला जास्त नाही राहत आहेत. भरण पोषण म्हणजे हवन आदी, लता गुल्म, जे ब्राह्मणादी होते की नाही त्यांना वस्त्र नाहीत, सामडे वापरावं लागत हरणादिकाचे. म्हणून या वनवासी पशूंना मारून त्यांची कातडी यांना द्यावी लागत, वापरायला, झोपायला, अंगावर घ्यायला, पांघरायला. ते काय ब्लँकेट थोडंच होते काही. किती दिवस झाले, किती वर्ष याकरता शिकार करा. शिकाऱ्याचा अर्थ फक्त खाण्याकरता असा धरू नका तुम्ही. काय साधू संताजवळ व्याघ्र चर्म आहेत, हे सगळं आहे. त्यांनी वाघ मारले काय? ते दुसरे वाघ मारतात, पण हे वाघ मारून चामडे आणत नाहीत. मारता तुम्ही, चामडा आम्हाला देता, आम्ही वापरतो. राजा आज्ञा आहे आणि अर्जुनाने सांगितलं दादा मी निघतो आता. 5 वर्षच असं नाही, पण त्याला लागले 5 वर्ष. मी ही सगळी अस्त्र शस्त्र प्राप्ती प्रत्यक्ष माझा पिता इंद्र त्याचं दर्शन करेन आणि कृष्ण द्वैपायन व्यासाकडून ही रहस्यमय विद्या तथा प्रयुक्तो ही प्राप्त केली. विधिवत प्रयोग करून समस्त जगताची याप्रमाणे जे असेल ते जसंचं तसं स्पष्ट दिसणे. इंद्र आहेत, स्पष्ट नाही दिसत, ते दिसतील. काय असेल ते त्या मंत्रविद्येद्वारा देवतांची प्रसन्नता आणि त्यांच्याद्वारा अस्त्रशस्त्रादी प्राप्ती. वैशंपायनोवाच. मन, वाणी आणि शरीर यांचा संयम, पंचशुद्धी आणि विधीपूर्वक अर्जुनाला प्रतिस्मृती विद्या धर्मराजाने दिली. आधी विचारून घेतलं व्यासांना, महाराज तुम्ही मला हे दिलेलं आहे,
हे मी अर्जुनाला देऊ की नको? सांगितलं फक्त अर्जुनालाच दे, कारण तो संयमी आहे. त्यानं उर्वशीलाही परत केलं. एका माणसाने मला प्रश्न विचारला परवाचा पेपर वाचून, महाराज तुम्ही शिवांना एकदम अर्जुनाच्या बरोबरीत बसवलं. मी म्हटलं मी धर्मराज नाही बोललो, अर्जुन राजे नाही आहेत. याच्याकरता मी ती टॅली केली. कोणताही माणूस या भूमीवर जन्माला आलेला उर्वशीला परत नाही करणार, हे अर्जुनच करू शकले. आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेइतकं सौंदर्यच नाही त्या काळात कोणाला. तिचा सन्मान करून लोडी काय असेल ती चोडी बांगडी लुगडं देऊन शिवबानी पालखीत पाठवलं, तिला परत केलं. परत ही दोन कामं एक शिवबानी आणि एक अर्जुनाने केली. म्हणून मी अर्जुन आणि शिवबात साम्य दाखवलं तुम्हाला. शौर्य मला दाखवायचं नव्हतं, दानधर्म दाखवायचा नव्हता, पण माणूस उर्वशीला परत करील. इथे जन्मभर डोळे फोडता यज्ञ करून ती तिथे प्राप्त व्हावी म्हणून तिला काय परत करता? शेंबडी एका डोळ्यानं फुटकी परत करत नाही तुम्ही, ते ह्याला कोण परत करतो? रागवू नका, एक्सक्यूज मी. नाहीतरी या शेंबड्या हे पोसूनच राहिलो की नाही आपण? नाही पोसून राहिलो. अरे बाबा जरा विचार करा. प्रारब्ध आहे तुम्हाला. नामदेवराय तर शाबासकी देतात. नामदेवराय म्हणतात, काया रूप जिचे हिनवट अति धन्य ती माहुली आहे जगी. संसारातून लवकर निवृत्त व्हायचं असेल तर कर्कशा बायको, अंगावर धावणारी, अतिशय कुरूप, लवकर माणूस निवृत्त होतो. पण अतिशय सुंदर कर्तव्यदक्ष नामदेवराय म्हणतात उलटा मामला आहे. देखता होत असे संघाची वासना, भक्ताच्या भजना नाश होय. काय कुठे गेली? मला वाटलं अरे हरिपाठ म्हणून राहिला ना, ज्ञानी गेली, मेली नाही अजून घरात. किती वेळ चौकशी करता? आहेस ना होय, हे पाहतो की नाही आपण? मग नामदेवराय खरे की तुम्ही खरे? तीन तीनदा पाहता, काट्ट एक पुरी पाहता, खंडीभर पाहता की नाही? याला विचार त्याला विचार, अमित चौकशी करून भोसडीचा 6 महिन्यात शेवटी डायव्हर्स होतो त्याचा. तुमच्या पाहणारे मॅरेज इज सेटल इन द हेवन ऑलवेज. येशू ख्रिस्त म्हणतात तुम्ही लग्न मी केलं म्हणता, ह्याचं सेटलमेंट स्वर्गात होत असते देवासमोर. तुम्ही काय करता? तुम्ही तर निमित्त आहात सगळे. राजा कृष्ण वाच यते कुंती महाबाहो. आणि पहा व्यास निघून गेले आणि कृष्ण आले. काय वेळही नाही या लोकांना. किती फुरसत आहे हो, किती भाग्यवान आहेत. म्हणून मी पहिल्यांदा बोललो होतो की वनपर्व म्हणजे वनपर्व, सदा देवाचं सानिध्य, सदा संताचं सानिध्य. म्हणजे रात्र नाही जाऊ दिली भगवंतानी. काय विमानानं पाहत होता रथातून की व्यास कधी जातात, कधी जागा खाली होते आणि कधी मी बसतो त्याच्यावर एसटीसारखं. व्यास गेले की देव आले. कृष्ण वाच यतते कुंती महाभावो जातश्रियादी धनंजय. व्यासाने काय सांगितलं? काय नाही महाराज, कृपा आहे तुमची संतांची. द्रौपदीमध्येच बोलली. द्रौपदीने सांगितलं हे धनंजय अर्जुन आहेत ना, आता यांच्या जन्माच्या वेळेला आर्य स्त्री आहे कोणती, तिनं स्वतःच्या मनात ज्या ज्या इच्छा निर्माण केल्या, जे जे मनोरथ होते ते प्राप्त झाले. याला कुणामुळे? तुझ्यामुळे. जीवाच्या मनोरथाची सिद्धी कोण करतो? देव. का? तुम्ही काय इच्छापूर्ती कराल हो? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडशी नारायण. कान डोळा जीभ कोणत्या फॅक्टरीचं प्रोडक्शन आहे काय? जगात स्वर्गात तरी मिळेल काय? पाताळात तरी मिळेल काय? देवांदेव आहे. देवे दिला देह भजना गोमटा. दिलाय की नाही? काय घेतलं तुमच्याकडून? काही नाही. बॉन्ड लिहून घेतला नाही, करार केला नाही, नथिंग नथिंग. फक्त दिलं. जीव आहेस नारायण हो, गिफ्ट आहे गिफ्ट. बक्षीस दिलं तुम्हाला सगळ्यांना. इदम ते परमम दुःखम यस पाप सुयोधना दुष्टाम माम गिरती. पापी दुर्योधन, अरे गाय म्हणाला रे मला. गाय ज्याप्रमाणे एखादी गाय
एखाद्या सांडाच्या मागं जाते त्याप्रमाणे गाय, असं मला कर्णही बोलला आणि दुर्योधनही बोलला. गाय याचा अर्थ अनेकाच्या उपभोगात येणारं जनावर. अशी गाय असतो अनेकाच्या उपभोगात येणारी. कारण 5 पती आहेत ना तुला. मला किती दुःख झालं असेल. वस्तुस्थिती जाणतात काय ते. धनंजय, ही श्री, कीर्ती, द्युती, पुष्टी, उमा, लक्ष्मी आणि सरस्वती ह्या देव्या आहे सगळ्या. ह्या सगळ्या तुझं रक्षण करतील. री, श्री, कीर्तिहिर द्युतीही, पुष्टीर उमा, लक्ष्मी, सरस्वतींची इमाम वेतई. तुम्ही कोणत्याही देवीचं भजन करा, पण एका जगदंबेची ही 7 रूप आहेत. 7 रूप आहेत. त्या सगळ्यात मोठं रूप कन्येचं आहे. कन्याकुमारीला जातो की नाही आपण, तिथे तुम्हाला हे प्रश्न माहीतच आहेत, उत्तरही माहीत आहेत. ती कुमारीत राहिली भगवती, त्याला इलाजच नाही. तिला जेव्हा विचारलं की लग्न करायचं नाही काय, त्याने सांगितलं अटीवर करायचं आहे. बिना डोळ्याचं नारळ आण, ते पानान पान त्याला तो हे नाही धागा, आणि कांड नाही असं ऊस आण, या 3 वस्तू आण, शादी करेंगे. बिना कांड्याचं ऊस कसं येईल, या दोरा नाही ते पान कसं येईल, बिना डोळ्याचं नारायण कुठून येईल. राहिली तशी. हे पूर्ती कोण नाही करू शकलं. आता काय तुम्ही आदर करता सगळ्यांचा. भगवती ही आणि तुमचं कल्याण असो. इंद्राची भेट करून देणारी प्रतिस्मृती विद्या, देवाची भेट करून देणारी विद्या कोणती कोणती. ज्ञान. फक्त नामस्मरण. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेणे मायाजाळ तुटतील. देवाची भेट होत नाही, मायेमुळे नाही, मायाजाळ पसरलेला आहे. ते नामस्मरणानं नष्ट झालं की देवाची भेट होते. त्याला प्रतिस्मृती युद्ध इंद्राच्या भेटीला पाहिजे, देवाच्या भेटीला नको. याची आशा करायचं कामच नाही. प्रसन्न चित्तानं जेव्हा अर्जुन निघाले, ब्राह्मणाच्या विषयाने इंद्र समोर आले. अर्जुनाने ब्राह्मण म्हणून प्रणाम केला. ओ तेजशा वीरा ज्ञान पुवान क्वचित. अर्जुन म्हणतात, महाराज कोण आहात तुम्ही. तमवाचता प्रीत सद्विजया, फार प्रसन्न आहात तुम्ही. त्या ब्राह्मणाने असून सांगितलं, अर्जुना मी साक्षात इंद्र आहे. अरे बाप, आता पित्याबरोबर भेट आहे की नाही. सांगितलं, महाराज धन्य आहात तुम्ही. तुम्ही चालून माझ्याकडे आलात, मी याच्याकरता आलो. मला तुला काही सूचना द्यायच्या आहेत आणि तुला माझ्याकडे न्यायचं आहे मला. पण काही विधी केल्या वाचून तुला तिथे नेता येत नाही. अडथळा दूर झाला तुमचा, दोघंही भावाचा. स्वर्ग या डोळ्यानं पाहाल तुम्ही दोघंही भाऊ, धर्मराज आणि तू. विद्येच्या बलावर तुम्ही येऊ शकाल, पण तू कसं यावं ह्याच्याकरता मी तुला योजना म्हणून काही सांगायला आलो. विश्ववंदित वृत्त विनाशक इंद्र आहेत. फार मधुर बोलले. नैसर्गिक प्रीती आहे माझी तुझ्याकडे, आणि तुझी वृद्धी झाली तर मला आनंद होतो. पुत्राची वृद्धी झाल्यावर पित्याला आनंद होतो की नाही. पण पापी पुत्राची वृद्धी झाली तर पित्याला आनंद होऊ नये झाला तर तो धृतराष्ट्र. तुम्ही लोक माझ्याशी संलग्न आहात, ऑल ऑफ यू, सगळे शिव. त्याचं काय तुमचं, माझ्या भाषेत सांगू काय, मूर्खच्या भाषेत सांगतो. तुम्हाला माझा स्वाभिमान आहे. आमचे महाराज स्वाभिमान आहे की नाही राहू, आहे की नाही. हा स्वाभिमान तुम्हाला वाटेल की पुत्र कन्या अन्नाचा कधीच नसतो. कारण आपल्या इथे रोज सूर्योदय होतो, पण लंडनला सूर्योदय झाला त्या दिवशी शाळा कॉलेज बंद असतात. 2-4 महिन्यातून एखाद्या वेळेला सूर्य दिसतो. अतिपरिचयात अवज्ञा. अवज्ञा कधी होते, अतिपरिचयामुळे. तुम्हाला ते दिसणार नाही. माझ्या फॅमिलीतला कोणी डॉक्टर साहेब सोडून द्या, कोण नाही दिसणार. का त्यांना माहीत आहे की कारणच नाही काही. अपनी बाबूजी है क्या जाना.
सुन लेंगे सीडी. मी स्वाभिमान बोललो, हा मूर्खचा शब्द नाही, माझा नाही. तरीही त्यांना लोक म्हणतात की तुम्हाला स्वाभिमानच नाही महाराजचा. काय काय त्यांना रडावं की हसावं की काय, हे अज्ञान माणसाचं दूर नाही होत ना. अनक, तू इथून कैलासला जा, कैलासाची प्रदक्षिणा कर, महादेवाचं दर्शन कर, ते दर्शन देतील, तू तुझं कर्म सोडू नको. आणि हे राज ऐश्वर काय असेल, एक लंगोटी लावून जा, लंगोटी. देवासमोर ऐश्वर दाखवू नको. एक साधा तिरकमटा धनुष्य घेऊन जा, क्षत्रिय आहे, एक लंगोटी लावून जा, टाकून दे बाकी सगळं. भोलानाथ दर्शन देतील, कृपाही करतील, आणि मग माझ्याकडे स्वर्गात ये. देव देव महादेव. जेव्हा अर्जुन कैलासाला गेले, अर्जुनही परास्त होत नाही कुणाकडून, शंकराकरता बोलण्याचंच काम नाही. अद्भुत नयस्य निंतम जिष्णो चरितम सदा. जिष्णू याचा अर्थ तसाच आहे, ज्याचा कुणीही अपमान करू शकत नाही. अद्भुत. आणि एक विशेष आहे त्याच्यात, ही कथा जी आहे नाही, ह्यात वैशिष्ट्य हे आहे, महादेवाच्या शरीराचा स्पर्श अर्जुनाला मिळाला. देव ते नाही करू देत आपला विठोबा सोडून. भारतात आपला विठोबा सोडून मी आपला का म्हणतो, आलिंगन देऊ देतो, पायावर डोकं ठेवू देतो, स्पर्श करू देतो. और जगह तो भाई दूर से दर्शन है, चाहे आप 1000 रुपया दो, 5000. बालाजीला जाता स्पर्शन होईल, दर्शन विथ स्पर्शन नाही. कुठेही जा, जगदीश, रामेश्वर, ते आता मग 2 नंबर चालवतो आपण. त्याची आम्हाला नाही, तुम्हाला. आम्हाला तो पुरीला 8 दिवस तो रोज नेत होता बोट धरून, अंधारात दिसे ना काही, 2 मिनटात सगळं घाम. स्पर्शन नाही का नाही. देव तो एकच आहे ना रे. हो, हा, दया तर सगळ्या देवाच्या ठिकाणी आहे, पण निरपेक्ष दया. विना ज्ञानेन ठाण गृह्णाति लाती इति विठ्ठला, म्हणून आहे ते. भगवंताचा स्पर्श होईल तुला, दृढ निश्चय कर तपाचा. आणि खाली जाताना कंटकाकीर्ण अरण्य आहे, त्यातून तुला वाट काढून जायचं आहे. नद्या आहेत मध्ये, बर्फ जमलेल्या नद्या आहेत, काही तुला दिसणारच नाही. भयंकर कठीण आहे तिथे जाणं. आणि प्रदक्षिणा कर. मानस सरोवर रस्त्यात आहे, राक्षसताल लागूनच आहे. किती दिवस राहशील, त्रिरात्री तू वासकम, 1 महिना. त्या 1 महिन्यात द्विगुणे तू कालन द्वितीयम, 3 रात्रीनंतर फलाहार कर. पण सकाळच्या वेळेला पूर्ण तिरात्ते खाली पडलेली पानं वेचून चूर्ण करून भोजन कर. इतकं सहजासहजी स्वर्ग, सहजासहजी शंकर दर्शन. गळालेली पानं, पान नाही तोडायचं, शुष्क झालेली, त्याचं चूर्ण करायचं, एकदा खायचं. पाणी प्यायचं माणूस सरोवराचं. त्रिरात्र, 3 रात्री गेल्यानंतर 1 फळ खायचं. फलाहार म्हणजे टोपलोभर, 1 डझन केळी, अर्धा किलो अमुक, ते काय रसा करता काय म्हणतात, सूप, 4-5 डाळिंब वगैरे वगैरे वगैरे. आणि येताना अर्धा किलो चिक्कू आणायला विसरू नका, कारण आज माझी चतुर्थी आहे, आज माझा उपवास आहे. म्हणून तर तुम्ही शेतकऱ्याच्या बाया कशा शेटाण्यासारख्या फुगले. आमच्या शेतात निंदायला बाया जात, कधी आजारी पडत नाही. 70 वर्षाची म्हातारी 3 तास निंदे, त्या रोडकी आहे. तुमच्याकडे रागव नका, लेकरूच आहे मी तुमचं. शेटाण्याच्या शेटानेच झाल्या लेकाच्या बाया आहे. आहे तर खायला भेटते, शोप आहे, टी व्ही आहे, नवरा आज्ञेत आहे. आणखी काय पाहिजे. बिना पगार का सालदार सर्वंट, अशा बाया होत्या का आमच्या शेतकऱ्याचे तुमच्यासारखे. चला ना माझ्या मठात, मला दाखव. तुम्ही स्वयंपाक करणाऱ्या कशा होत्या का? 10 बाया होत्या तुमच्याबरोबर काशीला.
तुमच्यासारख्याच्या धष्टपुष्ट तर कशाला मातीला 8 तास पोळ्याला 8ला स्वयंपाक करू शकतात ते. सत्यंवद धर्मंचर, तुमच्या रागाची पर्वा ठेवून जर सत्यला बोलू तर काय होईल? श्रम करत जा, मेहनत. झाड पोशीसाठी बाई दुसरी, भांडे घासायला तिसरी, स्वयंपाक करायला चौथी, आणि सँडलला पॉलिश करायला नवरा. तर काय पाहिजे तुम्हाला आणखी? ही स्कूटर चालू नाही होत, किक मारून द्या. बाप्पा, किक मारता येत नाही, फटफटी चालून कसं काय करावं त्याला? ज्याला घोड्याचा जीन ओढता येईल त्यानं घोड्यावर बसावं. अरे जीन लावून दे घोड्याला, मी बसतो. कोणालाही लावायला लावते. घोडं इतकं बदमाश असते. जीनचा तो पट्टा असतो की नाही, तो पट्टा असा ओढला की ते पोट फुगवते. आणि रिकीवर पाय ठेवलं की जीन ढिला आला खाली, त्याला पोट फुगवू द्या. आणि बसायच्या आधी एक छिद्र वर जीन तो पट्टा आणखी ओढा लागतो, मग बसा. समझ गए बेटा? आपको बैठना है तो ऐसा है, स्वारूढा पाना. याकरता आपल्या इथे जो आपला आहार विहार आहे हा दूषित झाला, दूषित. त्याच्यामुळे आपल्याला एक कृपा आहे, भगवंताची सध्या कृपा डॉक्टर लोकांवर आहे. जिवाळी लागली, चला दवाखान्यात घेऊन मला, हे पा किती रक्त वाहून राहिलं. युयानं हात कापले, बोटं काहीच नाही, पट्टी बांधली की झालं. काट्ट मुतवलं त्याच्यावरून पट्टी बांधली झालं. पडसं झाला, 3 दिवस झाले. डॉक्टर ते म्हणतात देव करून हेलेकाचे सगळे. बरोबर, रागवू नका, पुन्हा क्षमा मागतो. तू इमानानं सांगा, माणसं किती आजारी पडतात, तुमच्या घरच्या बाया किती दिवस आजारी आहेत वर्षातून. हे माणसाला एखाद्या वेळेला त्याला माहीत आहे, गेलो म्हणजे डॉक्टर म्हणजे खाटी गायतले का जे 1500चा तुझा आहे की नाही, काय तर रेगा उठणारा माणूस, कागद खाली, लेना देना नाही. किती धन खर्च होते तुमचं याच्यात. थोडासा व्यायाम कराल, सूर्यनमस्कार घालाल, घरची कामं स्वतः कराल, आपले केले आपण खाय, तुकावंदी त्याचे पाय. का नाही होते सगळं? त्याच्यामुळे सगळं बिघडलेलं आहे जरा. भगवान शंकर श्रीमद धनरूपा शनाश निष्पापंत महायोग धन होईल सिन्हा. शोभायमान धनुष बाण आहेत. असं वाटावं की साक्षात अग्निदेवानंच देह धारण केलेला आहे. भोलानाथ शंकर तिथे तर तपस्वी आहेत, महात्मे आहेत. कैलासात राहणाऱ्यांची ग्रेट काय आहे? जगदंबेला सांगितलं मी येतो जरा खाली जाऊ. तिने सांगितलं महाराज तुम्ही बायकोजवळ बसतच नाही. वा